नमस्कार, मी पराग दुपारे ज्ञान व सायन्स सिम्प्लिफाईड या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत पृथ्वीला भेटायला आलेल्या एका पाहुण्याबद्दल. तर मित्रांनो, जे ॲस्टेरॉइड्स असतात ते आपल्या सूर्यमालेमध्ये त्यांच्या विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. त्यांच्या कक्षेवरती खास करून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव होत असतो. पण कधी कधी फिरत असताना ते जर एखाद्या ग्रहाच्या अगदी जवळून जात असतील तर त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत देखील ते येण्याची शक्यता असते. आणि अशीच एक घटना आपल्या पृथ्वीच्या बाबतीतही झालेली आहे. तर नासाच्या ॲटलास या एक्सपेरिमेंटवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी PT5 2024 या एका लघुग्रहाचा शोध लावलेला आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून अगदी जवळून जात असल्यामुळे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येऊन तो पृथ्वीचा एक जणू मिनी मून किंवा लघुचंद्रच बनलेला आहे. हा लघुग्रह 29 सप्टेंबर पासून ते 25 नोव्हेंबर पर्यंत आपल्या पृथ्वीच्या कक्षेत असणार आहे. आणि यामुळे आपल्या पृथ्वीला एक मिनी मून मिळालेला आहे. यासोबतच चंद्राला देखील थोड्या काळासाठी एक मित्र मिळालेला आहे असं आपण सांगू शकतो. हा लघुग्रह पृथ्वीभोवती पूर्ण गोलाकार कक्षा न करता हॉर्सशू किंवा नालाकृती कक्षा करून पुन्हा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या पृथ्वीपासून दूर जाणार आहे. हा ग्रह साधारणतः 10 मीटर लांबीचा असून आपली जी बस असते तेवढ्या आकाराचा असण्याची शक्यता आहे. एवढ्या कमी आकारामुळे तो आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसणे तरी शक्य नाही. त्यासाठी आपल्याला सोफिस्टिकेटेड टेलिस्कोपचा वापर करून त्याची कक्षा किंवा त्याबद्दल अध्ययन करता येणार आहे. हा लघुग्रह पुन्हा आपल्याला 2055 मध्ये पृथ्वीच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आहे. यासोबतच पृथ्वीभोवती असे अनेक ॲस्टेरॉइड्स नेहमी फिरत असतात आणि त्यांच्यावर नजर ठेवण्याचं देखील कार्य विविध आकाश संशोधन संस्थांद्वारे केलं जातं. कारण त्यातील एखाद्या ॲस्टेरॉइडमुळे आपल्या पृथ्वीवरील जीवनाला धोका तर निर्माण होणार नाही ना, याची देखील दखल घेणे आपणासाठी आवश्यक आहे. आणि या ॲस्टेरॉइडमुळे सध्या तरी आपल्याला कसलाही धोका नसून तो आपल्या भेटीला आलेला एक पाहुणाच आहे असं आपण याबद्दल म्हणू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.